नमस्कार, गुड इव्हनिंग सर्वांना। मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। आणि बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावलेली आहे। बाहेरचं वातावरण कसं झालं ते चला बघूया आपण आता। आभाळ बघा कसं छान झालेलं आहे, थोडा थोडा अंधार पडत चाललेला आहे आणि पाऊस पडतोय पण थोडा थोडा आहे। पावसामुळे सगळा रस्ता ओला झालाय। नीतू आजी सोबत भजनाला गेले तर मी तिची वाट बघत बसले की कधी येते ती। आज नीतूची सगळी खेळणी एका साईडला लावून ठेवलेली आहेत, ती आल्यानंतर तर बघेल आणि परत सगळे पसरून ठेवेल। घरात आल्यानंतर सगळ्यात अगोदर फ्रेश होऊन देवाला दिवा लावला। देवाला दिवा लावला ना की घरात प्रसन्न वातावरण राहतं आणि मनाला पण खूप छान वाटतं। तस तुळशीला देखील दिवा लावलेला आहे। हा दिवा जर थोडा बाजूला ठेवला तर तो वाऱ्याने जातोय, त्यामुळे मी असा 2 कुंड्यांच्या मध्ये ठेवलाय। त्यांच्या योगा क्लासमधल्या मैत्रिणींनी त्यांना ही आळूची पानं दिलेली आहेत। शहरात किंवा पुण्यात म्हणा कोणी कोणाला असं काही देत नाही। खेडेगावात वस्तूंची देवाणघेवाण, भाज्यांची देवाणघेवाण चालू असते, पण शहरात असं कोणी काही फ्रीमध्ये तर बिलकुलच देत नाही। पण आज त्यांच्या मैत्रिणींनी ही पानं दिलेली आहेत। आता आपण याची मस्तपैकी आळूची वडी बनवूया। तसं बघायला गेलं ना तर आत्यांना पुण्यात येऊन फक्त 2 वर्ष झाल्यात, पण त्या रोज सकाळी योगा क्लासला जातात। तर तिथल्या 50-60 जणी त्यांच्या मैत्रिणी झाल्यात। संध्याकाळी त्या भजनाला जातात, तर भजनातल्या देखील 15-1 जण असतील स्त्रिया, त्या त्यांच्या मैत्रिणी झाल्यात। जर माणसाचा स्वभाव चांगला असेल ना तर सगळे लोक त्यांच्याशी बोलू लागतात आणि त्यामुळे स्वभाव आपला नेहमी चांगला ठेवा, सगळ्यांशी छान बोलायचं, छान राहायचं। त्यामुळे सगळे लोक आपल्याशी बोलतात आणि आपल्या मैत्रिणी देखील जास्त होतात। बराच वेळ झाला मी नीतूची वाट बघते आणि तिच्या चप्पलचा आवाज आला की मी लगेचच गॅलरीत येऊन बघते। आलंय पिलू आपल्या घरी। नीतू, दिवसभरात मी जवळजवळ 10 ते 12 तास नीतूपासून लांब असते आणि त्यात पण ती जर घरी आल्यानंतर नसेल ना तर खूप वाईट वाटतं। म्हणजे तिला भेटण्याची इच्छा असते आणि ती भजनाला वगैरे गेलेली असते आणि भजनाला पण ती जाते आणि वेळेतच येते। आता त्या 7:15 पर्यंत येतात। आज आता 7:45 वाजत आले तरी पण आल्या नव्हत्या, तर मग तिची खूप वाट बघत होते। हे बघा पिटुकल्या रस्त्याने चालत आलंय आणि इथून आजीला कडेवर घ्यायला लावलंय। पण डबा नाटकन भूक लागली। तुझी खेळणी कुठे गेली सगळे? तुझी खेळणी कुठे आहेत सगळी? होय, अशी गेलेली तू भूर? अगो बाई, बघू बघू बघू, कुठे गाडी? गाडीत बसून गेलेली तू? कुठे गेलेली? भूर गेलेली? आज्या चौकी खाल्ली? बर बर, चला। एवढी मोठी? कोणी दिली? 2 आजीने दिली? बर बर, छान। ये आता नीतूचा कार्यक्रम चालू झालेला आहे। एक 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 करून त्या सगळ्या वस्तू ती खाली घेते। काय झालं? अयो तुझा झोका? थांब, झाला का झोका तयार? कॅमेरा समोर आला की नीतूचं असे काही ना काहीतरी नखरे चालू होतात। तर बाबांचं काम करायचं चाललंय, सांगते ती सगळ्यांना। बर, तर आज आपण एक एक्सपेरिमेंट करणार आहे आणि एक मॅजिक करणार आहे। सुरुवातीला आपण एक्सपेरिमेंट करूया जो की आम्ही शाळेत शिकले होतो। आता तो नीतूला पण करून दाखवूया, चला। तर हे आहे आपल्या एक्सपेरिमेंटसाठी लागणारं साहित्य। एक्सपेरिमेंट करण्यासाठी मी हा डबा निवडला होता, परंतु निखिल म्हणतायत की याच्यामधून दिसणार नाही आपण जे मेणबत्ती वगैरे लावतोय ते, त्यासाठी आपल्याला प्लेट लागेल। तर चला त्यांचं ऐकूया, कारण सायन्समधले हुशार स्टुडंट आहेत ते। आणि हा एक्सपेरिमेंट निखिल आपल्याला करून दाखवणार आहेत। स्टार्ट करा। तर ही आहे आपली मेणबत्ती। ही मेणबत्ती घ्यायची आणि आपण इथं एक ताट घेतलेलं आहे, त्याच्यात आपण पाणी ठेवलेलं आहे। मेणबत्ती त्या ताटात अशी ठेवायची
ओके, त्याच्यानंतर काळी पेटीनं मेणबत्ती जी आहे ती पेटवायची आहे. आता मेणबत्ती आपण पेटवलेली आहे, तर आपल्याला हात न लावता ही आपण विझवणार आहे. तर ती कशी विझवणार आहे, तर ह्या ग्लासच्या मदतीने. जेव्हा आपण हा ग्लास त्याच्यावरती ठेवू तेव्हा त्याच्या आतली मेणबत्ती जी आहे ती विझणार आहे आणि जे पाणी आहे ते पाणी थोडस आत जाणार आहे. ठीक आहे, तर आपण बघूया कसं होतंय का. ठेवू. विजली मेणबत्ती. येस, इथं तुम्ही बघू शकता मेणबत्ती जी आहे ती थोडीशी विझलेली आहे आणि पाणी जे आहे ते त्यानं आत वडलेलं आहे. तर याच्या मागचं रिझन काय, तर आग जी आहे तिला पेटण्यासाठी ऑक्सिजन लागतो ना. सो जेवढा काय ऑक्सिजन ग्लासमध्ये होता तेवढा मेणबत्तीनं घेतला आणि ती तोपर्यंत पेटली. पण एकदा का ऑक्सिजन तिनं संपला त्याच्यानंतर तो जो गॅस आहे तो गॅस बाहेर जाण्यासाठी त्याला जागा नव्हती. मेणबत्तीने ते सगळं गॅस घेतला होता ऑक्सिजन, त्यामुळे जे पाणी बाहेर होतं ते पाणी ते आत आलं. जिथं व्हॅक्यूम राहिला होता ते व्हॅक्यूम कव्हर करण्यासाठी पाणी आत आलं. ओके, म्हणजे तिथे CO2 तयार झाला. येस, त्याच्यामुळे ती मेणबत्ती विझली. आता हा जो ग्लास आहे हा लवकर निघणार नाही काही केसेसमध्ये. जर ग्लास हेवी असेल जास्त तर कदाचित निघू पण शकतो. तर आपण बघूया निघतोय का. निघाला. अशा पद्धतीने आपला आजचा एक्सपेरिमेंट झालेला आहे आणि निखिलने खूप छान तो एक्सप्लेन पण केलेला. आता वेळ आहे एक मॅजिक करायची. मस्त मॅजिक असणार आहे, करूया आता. तर आता आपण एक मॅजिक करणार आहे. माझ्या हातामध्ये हे नोटबुक आहे, म्हणजे व्हाईट पेपर आहे. तर याच्यावरती मी नाव न लिहिता सुद्धा, म्हणजे कलर करून फक्त नित्तूचं नाव काढणार आहे. नित्या असं नाव लिहिलेलं येणार. ठीक आहे, कलर पण मी या हळदीच्या पाण्याने करणार आहे. हळदीचं पाणी आहे हे, याने आता आपण कलर करूया पूर्ण पेजला. तू करतेस? मी सांगते एकदा, तुला दाखवते कसं करायचं. मॅजिक. कसं काय गणित तू? जादू. कोणाचं नाव आलं हे? नित्याचं. तर आपलं मॅजिक तयार झालेलं आहे. तर हे कसं केलं मी, असं सगळ्यांना प्रश्न पडला असेल. तर हळद आणि सोड्याची रिएक्शन होती, आपल्याला माहित आहे, सोडा बायकार्बची. तर मी बेकिंग सोड्याने अगोदरच याच्यावरती नाव लिहून ठेवलं होतं, बेकिंग सोडा पाण्यामध्ये मिसळून. त्याच्यामुळे हे झालेलं आहे. याची केमिकल रिएक्शन होऊन हे असं बनतं. स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे. आजच्या जेवणामध्ये आहे अळूची वडी, त्यानंतर मुळ्याच्या पानांची भाजी, मुळ्याची कोशिंबीर आणि ज्वारीची भाकरी. या सर्वांनी जेवायला. आजच्या जेवणात हे मी माझ्यासाठी मूग डाळीचं सूप बनवलेलं आहे. वरण तर आपण नेहमीच बनवत असतो, पण सूप मी पहिल्यांदाच बनवलेलं आहे. थोडं थोडं वरणासारखंच आहे. डिटेल रेसिपी मी लवकरच शेअर करेन. आज आपण एक एक्सपेरिमेंट केला होता, मॅजिक केले होते. तर मी म्हणलं की गेम नको खेळायला, पण नित्तूला काही गेम न खेळता राहावे ना. तिने सांगितलं की आई गेम खेळूयास. तर फायनली तिला गेम खेळायला तर तयार केलं. नित्तू बसलेली आहे गेम खेळायला. बॉल टाकायचा एक एक समोर ठेवलेला प्लेटमध्ये तुला एक एक बॉल टाकायचा आहे. 1 2 3 स्टार्ट. आउट. नाही नाही नाही, आता तो नाही घ्यायचा बाळा. सगळी चिटिंग असते नित्तूची. नेक्स्ट. असं रडायचं. वेळ झालेली आहे झोपायची. चला तर मग बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉग मध्ये.
जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.